विधायक करण देवतले ने ग्रामीण रुग्णालय भद्रावती में प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के पंजीयन शाखा का उद्घाटन किया। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख ने विधायक करण देवतले से बातचीत की। तो आइए देखते हैं ये खबर। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना और आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पंजीयन कक्ष ग्रामीण रुग्णालय भद्रावती का लोकार्पण विधायक करण संजय देवतले इनके हाथों किया गया। इस समय उपस्थितों ने विधायक करण संजय देवतले का स्वागत किया। अस्पताल का निरीक्षण करने पर और अस्पताल के भीतर की स्वच्छता, परिसर की स्वच्छता समाधान कारक होने पर संजय देवतले ने समाधान व्यक्त किया, जिसके पश्चात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीष कुमार सिंह इनके दालन में विधायक और उनके पदाधिकारी इनके समक्ष काम का जायजा लिया गया। मेडिकल रिकॉर्ड रूम उपलब्धता, ब्लड बैंक सुविधा, डायलिसिस रूम सुविधा, सोनोग्राफी सेंटर की उपलब्धता और गर्भवती माताओं के लिए सीजर ऑपरेशन सुविधा उपलब्ध कराने संदर्भ में चर्चा की गई। इस बारे में इसके लिए लगने वाले उपकरण साहित्य लेने संबंध चर्चा की गई। इस समय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीष कुमार सिंह और तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय आसुटकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जीवने, डॉक्टर जोशी, आरबीएस की टीम डॉक्टर गेडाम, डॉक्टर खाड़िलकर, साथ ही संजय मड़ावी, आरोग्य सहायक मोहिनी गोहारीकर, अधिपरिचारिका मुकेश चौहान, आरोग्य सेवक सोनिया पेटकर, कुष्ठ रोग विभाग शीतल भड़के, HIV विभाग आकांक्षा बंसोड, लिपिक वर्ग 4 के सभी कर्मचारी उपस्थित थे। तो आइए सुनते ही इस समय भद्रावती ग्रामीण रुग्णालय के डॉक्टर मनीष कुमार सिंह ने जानकारी देते हुए क्या कहा। नमस्कार, मैं डॉक्टर मनीष की वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय भद्रावती जिला चंद्रपुर। आज हमारे यहाँ पे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्मान कार्ड का नोंदणी केंद्र का उद्घाटन माननीय आमदार श्री करण देवतले जी के हाथों हस्ते हुआ। आज जो हमारे यहाँ पे नोंदणी केंद्र खुला है उसमें हम लोग आयुष्मान कार्ड व और MGPJY के कार्ड्स का बना के पेशेंट्स को डिस्ट्रीब्यूशन करेंगे। जैसे आपको बता दूं कि आयुष्मान कार्ड की विशेषता है जिसमें 5 लाख रुपए प्रति कुटुंब तक के इलाज की सुविधा है। वह 1356 मुफ्त उपचार और शस्त्रक्रिया जो केंद्र है वहाँ पे उनके उपचार और शस्त्रक्रिया की सुविधा उपलब्ध है। जो भी पेशेंट्स हमारे से कांटेक्ट करेंगे, जिनको भी कोई अड़चन हुई कार्ड बनाने में, तो यहाँ पे पूरी हेल्प की जाएंगी उनके आयुष्मान कार्ड और महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना में कार्ड बना के देने के लिए। और मुझे सभी से आह्वान है कि सभी इस केंद्र का ज़्यादा से ज़्यादा लाभ उठाए और ज़्यादा से ज़्यादा लोगों का आयुष्मान कार्ड, आभा कार्ड और महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य केंद्र अंतर्गत कार्ड यहाँ से डिस्ट्रीब्यूट करने के लिए हमारी मुहिम रहेगी। धन्यवाद। तो वहीं विधायक करण देवतले ने इस समय सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख से बातचीत करते हुए सीटीवी को क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। आणि किती तक्रारी आलेल्या आहे? निश्चित आपण बघितलं असेल मागील 3 वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमची वरोरा नगर परिषद यामध्ये 3 वर्षापासून प्रशासक शासन चाललं आहे। अनेक 3 वर्षापासून इथे कुठेही निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे सामान्य जनतेचा प्रश्न प्रत्येक ग्रामीण भागातील असेल, शहरी भागातील असेल, या 3 महिन्यामध्ये आदळला की ते आमदारापर्यंत येऊन राहिले। कारण की आपल्यामध्ये नगर अध्यक्ष नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, प्रत्येक सामान्य माणसाचा जो प्रश्न आहे तो माझ्यापर्यंत येऊन राहिला। यासाठी आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये एक प्रशासकीय आढावा बैठक आमची घेणं सुरू आहे। मागच्या 2 दिवसाआधी आम्ही वरोरा नगर परिषद पंचायत समितीच्या बैठका घेतल्या। काल भद्रावती पंचायत समिती नगर परिषदची झाली, आज भद्रावती ग्रामीण रुग्णालय, त्यानंतर आज 4 वाजता आम्ही वरोरा आणि भद्रावती वन विभागाची बैठक ठेवली आहे। उद्या वरोरा ग्रामीण रुग्णालयाची बैठक आहे। कारण की सामान्य माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे, कारण की तो एक आपला स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर सामान्य जनतेसाठी, आपल्या हक्कासाठी लढतो। आणि ते प्रश्न जाणून घेण्यासाठी मी काय काय सोयीसुविधा आपल्या या शासनाला पाहिजे, कारण की एक आमदार म्हणून ते मला त्यांना पूर्ण करून देणं आणि त्यांना पुरावा पूर्ण देण्यासाठी आम्ही आढावा बैठक घेतली। आज ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही प्रधानमंत्री कार्ड वाटपाचं जे काउंटर आहे त्याचं आज उद्घाटन केलं। त्यानंतर इथे गोपालजी घोसवाडे यांची आमदार प्रतिनिधी म्हणून या ग्रामीण रुग्णालयामध्ये आज त्यांची नियुक्ती करण्यात आली। असे अनेक प्रश्न आज आम्ही घेतले। त्यामध्ये डॉक्टर साहेबांकडनं रोडचा प्रश्न असेल, डायलिसिस सेंटर असेल, सोनोग्राफी मशीन असेल, ऑर्थोची डॉक्टरची कमतरता इथे आहे, असे अनेक प्रश्न या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे। आणि निश्चित या विधानसभेचा आमदार म्हणून मी ते पूर्ण पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो।
सर ॲग्रिकिस्ट जो योजना आहे शेतकऱ्यांची ते पूर्ण उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. कारण आपल्या भद्राव तालुक्यामध्ये 55,000 शेतकरी आहे, परंतु इथे काही प्रशासन अधिकाऱ्यांनी अजून ते उद्दिष्ट पूर्ण नाही केले. अच्छा, तर त्यांना तुम्ही काय सूचनावर केलेले आहे का? त्याची काल आम्ही आढावा बैठकमध्ये हा प्रश्न अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आला. त्यामध्ये मी जे त्या डिपार्टमेंटचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना ती सूचना केली की मला लवकरात लवकर याची जे रिपोर्ट आहे ती माझ्यापर्यंत द्या. जर यामध्ये शासना लेवलचा जर प्रश्न असेल तर तो निश्चित माझ्यापासून मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेन. मुख्यमंत्री साहेबांनी जे 100 दिवस जे कालावधी दिलेला होता म्हणजे ते प्रत्येक संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना, तर त्यांनी काही कामे करून घेतले का सर? काही म्हणजे बॅलन्स आहे? निश्चित 15 एप्रिलपर्यंत 100 दिवस पूर्ण होणार आहे. येणाऱ्या या 5-6 दिवसामध्ये 100 दिवसचा कार्यक्रम जो मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक विभागाला प्रत्येक डिपार्टमेंटला दिला, त्यांच्या हस्ते चांगले कार्यक्रम झाले. आज आपण बघितलं की भटाईला मागे 8 ते 10 शासकीय कामांचं उद्घाटन झालं, ज्यामध्ये कलेक्टर साहेब होते. त्यानंतर आमच्या इथे उखड आहे बरोडा तहसीलमध्ये, तिथे झालं, त्यावेळेस पण कलेक्टर साहेब होते. असे शासनाच्या माध्यमातून अनेक सोयी सुविधा आपल्या ग्रामीण भागातील शहरी भागातील व्यक्तींना जनतेला भेटले पाहिजे. त्यासाठी ही सरकार 100 दिवसामध्ये चांगले कार्य त्यांच्या हातून घडत आहे. शेतकऱ्याची अजून काही पांधन योजना आहे तर त्यांच्या अजून काही समस्या सुटलेले नाही. ते लोक आमच्यापर्यंत पत्रकारासोबत येतात, सांगतात की सर अजूनपर्यंत आमच्या काही समस्या सुटलेले नाही. आता नवीन आमदार त्यांच्याकडे अपेक्षा आहेत, त्या आपण म्हणजे काय पूर्ण करणार का? निश्चित आज मी गेल्या 4 महिन्यापासून गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त या विधानसभेमध्ये जवळपास 80 ते 90 गावामध्ये माझा प्रवास झाला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील व्यक्तींची नागरिकांची एक प्रश्न होता की आमच्या गावामध्ये अनेक कॉन्क्रीट रोड झाले, आम्हाला आता कॉन्क्रीट रोड नको, पण जो शेतकरी आपलं दिवसरात्र काम करतो शेतामध्ये, आपलं पीक पाणी करतो आणि ते पीक पाणी त्याचं नेण्यासाठी त्यांना पांधन रस्त्याची गरज आहे. मागील 10 वर्षापासून हा अनेक प्रश्न अनेक भागामध्ये प्रलंबित होता. निश्चित या येणाऱ्या खनिज कामातून असो, खनिज निधीतून असो, DCची या महिन्यातली बैठक आता येत्या पुढच्या हप्त्यामध्ये होईल. निश्चित अजून निधी जो असतो तो अजून वाटप झाला नाही. एप्रिल महिन्याच्या एंडिंगमध्ये तो होईल आणि त्यामध्ये हा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न. सर शेवटचा प्रश्न आहे, आपल्या भद्राव तालुक्यात निपणडोंडे जे प्रकल्पग्रस्त आहेत ते अनेक दिवसापासून आपल्या त्या साकडे उपासून बसलेले आहे, तर त्यांच्या अजून का सर काही मागण्या पूर्ण झालेल्या नाही. अच्छा, ते समोर काही पावलं उचलणार, तर आमच्या म्हणणं असं का त्यांच्या पावलं उचलण्यापेक्षा त्यांच्या काही प्रश्न मागे लागला म्हणजे आपल्याकडून, तर काय सांगाल सर आपण? निश्चित गेल्या 23 तारखेपासून निपणडेंडो प्रकल्पाचे जे शेतकरी आहे ते पोषणवर बसले आहे. गेल्या अधिवेशनामध्ये 20 तारखेला मी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता. कारण की आता आपण बघितलं हा 28 वर्षापूर्वीचा प्रकल्प आहे. असाच 30 वर्षापूर्वीचा प्रकल्प आमच्या वरोरा तालुक्यामध्ये दिंदोडा प्रकल्प आहे. हे 2 प्रकल्पाचे जे मुद्दे आहेत ते मी शासनाच्या दारी मांडले आणि कलेक्टर साहेबांसोबत पण माझी बैठक झाली. त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं की जे मागण्या शेतकऱ्यांच्या आहे, आता कंपनी कुठेतरी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला ते तयार आहे, पण त्यांचं एक मान्य आहे की आपली एक बैठक मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत झाली पाहिजे. कारण की कोणतीही निर्णय किंवा कोणताही त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी एक बैठक झाली पाहिजे. त्या बैठकीसाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली. निश्चित येत्या पुढच्या हप्त्यात किंवा 8-10 दिवसामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली. 8-10 दिवसामध्ये ते वेळ देतील. मला विश्वास आहे त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या आदेशाने या जो निपणडेंडो प्रकल्प आहे त्याच्या जे मागण्या आहे शेतकऱ्यांच्या ते पूर्ण होतील. CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट.